अध्याय 87 दान महिमा वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच उत्तानपादो राजेंद्र पृच्छति स्म महेश्वरं सिद्धाश्च कीदृशां देव अपूज्याश्चैव कीदृशाः। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, उत्तानपाद राजाने श्री महेश्वराला विचारले, सिद्ध ब्राह्मण कसे असतात व अपूज्य ब्राह्मण कसे असतात। हे देव, श्राद्ध, पंचयज्ञ व दानाच्या विषयात कोणाला दान देऊ नये हे आपण मला सांगावे। तेव्हा श्री महादेव बदले, जसे काष्टमय हत्ती, चर्ममय हरिण व अपठित ब्राह्मण हे तिन्ही नाममात्र असतात। रोगी, स्त्री संगाने व्रतभंग झालेला ब्रह्मचारी, पिता जिवंत असताना अन्य पुरुषापासून झालेला असे ब्राह्मण श्राद्ध न दानास पवित्र नसतात। श्राद्ध व दानास पवित्र नसतात। ब्राह्मण, स्त्री, क्षत्रियापासून झालेला, शूद्रापासून झालेला, चोर, वार्धक्य असलेला व स्वतःची प्रशंसा करणारा ब्राह्मण विशेषतः सदैव त्याज्य आहे। कालज्ञान विना जो दान घेतो त्याला दिलेले दान निष्फल व वृथा ठरते। राजा, तू गरिबांनाच दान द्यावे, धनवानांना कधीच देऊ नये, कारण औषध व्याधीग्रस्तांना हितकर असते। आरामात जीवन जगणाऱ्या निरोगींना औषधाचा काय उपयोग। उत्तानपाद राजाने विचारले, श्राद्धविधी कसा व कोणत्या प्रकारे असतो, त्यावेळी कोणी दान करावे, त्यासंबंधी मी ऐकू इच्छितो। श्री महादेव बदले, भक्तीने घरात श्राद्ध करून, स्नान करून, जितेंद्रियाने मौन बाळगून, पितरांचे क्रमानुसार संख्येचे उल्लंघन न करता तर्पण करावे। त्यानंतर शूलभेदला जाऊन विधीपूर्वक स्नान करून पंचस्थानी हव्य कव्य आदीने श्राद्ध करणाऱ्यास, शिवाय त्याच तीर्थात मधुमिश्रित खिरीचे पिंडदान करणाऱ्यास निसंशय सर्व फल प्राप्त होते। विशेषतः जो ब्राह्मणांना पादत्राणे देतो तो देवतांनी घेरलेला असा यानावर आरूढ होऊन स्वर्गात जातो। जो सप्तधान्यांनी भरलेले उत्तम घर दान करतो तो स्वर्गात सोन्याच्या उत्तम भवनात राहतो। जो सवत्स तिलधेनू विधीपूर्वक दान करतो तो महाप्रलयापर्यंत स्वर्गात राहतो। जो घरी वा वनात, तीर्थक्षेत्री वा कठीण मार्गात जल व अन्न देतो त्यास यमलोक पाहावा लागत नाही। अन्नदान, जलदान व भूमिदान अक्षय होते। अन्नदानापेक्षा श्रेष्ठ अन्य दान भूतकाळात न होते न भविष्यात असेल। उत्तानपाद राजाने विचारले, कन्यादान कसे करावे ते सांगावे। कन्या व हुंडा आदी समान कसे असावे, दान कोणाला करावे, दिलेले दान अक्षय कसे होते, उत्तम, मध्यम व अधम दान कसे असते, किंवा राजस, तामस, सात्विक दान कसे असते। श्री महादेव बदले, सर्व दानात कन्यादान श्रेष्ठ असते। जो मनुष्य देखणा, गुणी, कुलीन वराजवळ जाऊन अतिभक्तीने यत्नपूर्वक सुलग्न व सुमुहूर्तावर सालंकृत कन्यादान करतो, तसेच घोडा, हत्ती व वस्त्र दान करतो, त्याचा निर्दोष स्थानी वास होतो। ज्याने प्राणप्रिय कन्या दान केली त्याने जणू सर्व चराचर त्रैलोक्य दिले। कन्येसाठीचे धन दिले त्याने जो निर्बुद्ध प्रसन्न होत नाही तो कर्मचांडाळ होतो व मेल्यावर कोशकार किडा होतो। धनवान वा निर्धन मनुष्याने कन्यार्थ याचना केल्यास तो कोणत्याही कार्यात भोजन देण्यायोग्य नसतो, तो व सर्वत्र वर्जित आहे। धनवान वा निर्धन मनुष्याने कन्यार्थ याचना केल्यास तो कोणत्याही कार्यात भोजन देण्यायोग्य नसतो, तो सर्वत्र वर्जित आहे। हे राजा चंचल जिव्हा असलेल्या मनुष्याने त्याच्या घरी भोजन केल्यास तो चांद्रायण व तप्तकृच्छ व्रताने शुद्ध होतो। उत्तानपाद राजाने विचारले, हे प्रभू, निर्धन मनुष्याने कन्येचा विवाह कसा करावा हे सर्व तुम्ही मला सांगावे। श्री महादेव बदले, स्वधनाने कन्येचा विवाह करावा अथवा वरस सोडून इतरांना कन्येच्या नावाने धनाबाबत याचना केल्यास दोष नसतो। स्वतः जाऊन दान देणे उत्तम दान आहे। बोलून दान देणे मध्यम दान आहे। सांगितल्यावर दान देणे अधम दान आहे आणि काम करून दान देणे निष्फल आहे। आता इथे सात्विक, राजसिक आणि तामसिक दानाचं सांगतात आणि इथे महत्त्वाचं सांगितलं आहे की धनवान व निर्धन मनुष्याने कन्यार्थ याचना केल्यास तो कोणत्याही कार्यात
भोजन देण्यायोग्य नाही, म्हणजे मोबदला घेऊ नये, हे इथे थोडक्यात आहे. आणि इथं कितीही गरीब असेल तरीसुद्धा इथेच त्यांनी सांगितलं की स्वधनाने कन्येचा विवाह करावा अथवा वर सोडून इतरांना कन्येच्या नावाने धनाबाबत याचना केल्यास दोष नसतो. तर हे आहे की कधीही हे महत्त्वाचं दिलेले आहे की वराच्या इथून कधी घेऊ नये. आपलंही त्यामध्ये योगदान असावं, हे विशेषत्वाने इथे सांगितलेलं आहे. तर आजकाल मुलीच मिळत नाहीत अशी पण अवस्था झालेली आहे. तर त्यामुळे मुलाकडची लोकं समोरून पैसे देऊन पण करतात. तर इथे हे दिलं आहे. आता ह्यामागे खूप मोठी भूमिका असेल जे आहे. तर थोडाफार तरी आपल्याकडून पण असणं आवश्यक आहे, या गोष्टी आहेत. पण इथे दिलं आहे आवर्जून की जे नातेवाईक आहेत मुलीकडचे त्यांनी ते भार त्यांच्याकडून घ्यावं आणि त्यांच्या सहकार्याने करावं, हे इथे दिलेलं आहे. वर सोडून इतरांना कन्येच्या नावाने धनाबाबत याचना केल्यास दोष नसतो, हे दिले तरच ते दान होऊ शकतं. अन्यथा तो व्यवहार झाला, ही गोष्ट आहे. म्हणजे ते दान नाही होणार. जर समोरच्या वराकडूनच आपण पैसे घेतले तर ते दान होणार नाही. तर ही गोष्ट आहे. तर आता इथं सांगितलं आहे की सात्विक, राजसिक आणि तामसिक दानाचे प्रकार, की स्वतः जाऊन दान देणं उत्तम दान आहे. बोलवून दान देणे मध्यम दान आहे. सांगितल्यावर दान देणे अधम दान आहे. आणि काम करून दान देणे निष्फल आहे. असमर्थ वरास कन्यादान करू नये. जलात सोडलेले काष्ठ जल तारतो. नाव पार करण्यास समर्थ असलेला नावाडीस त्या नावेत बसणाऱ्यांना तारतो. त्याचप्रमाणे समर्थ विद्वान दान देणाऱ्याला तारतो. अग्निहोत्री असूनही जो भ्रष्टाचे दान घेतो तो या जन्मात धर्मभ्रष्ट व मरणोत्तर कुत्रा होतो. त्या अग्निहोत्री ब्राह्मणाला क्लेश होतो जो विना आपत्ती दुष्टाचे दान घेतो. ते दान त्याचा सर्वनाश करते. जशी फुटलेली नौका जलात बुडते, अति कष्टाने कमावलेले धन क्षणमात्रात नष्ट होते, तर क्षणमात्रात नष्ट होते तसे अति कष्टाने कमावलेले पुण्य धर्मभ्रष्टाकडे जाते, हे सत्य आहे. स्वार्थासाठी दान घेणे अपराध आहे. कीर्तीसाठी जे दान दिले जाते ते व्यर्थ आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील दानमहिमा वर्णन नावाचा 87वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे दानाचं महत्त्व सांगितलेलं आहे. कशा प्रकारे दान करायचं हे सांगितलेलं आहे. कन्यादान कशा प्रकारे असावं, अन्नदान हे सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान आहे. आणि त्याचप्रकारे आपण स्वतःहून जे दान देतो ते सात्विक आहे. कोणी बोलावून दान देत असेल तर ते मध्यम. आणि इथे दिलं आहे की सांगितल्यावर दान दिलं जातं, की दान द्याच असं हे असेल ते अधम प्रतीचं दान. आणि कोणी आपल्याकडे काही काम केलं आणि आपण त्याला काही देऊ केलं तर ते निष्फळ आहे. म्हणजे आपण त्या कामाचाच मोबदला दिला जरी. म्हणजे कधी असं होतं की एखादी वस्तू आपण एखाद्याला देतो आणि तो बिचारा काही आपल्यासाठी करतो किंवा त्याने आधीच काही केलेलं असतं आपल्यासाठी, आणि त्यामुळे आपण ते एखादी वस्तू देतो आणि आपल्याला वाटतं मी त्या व्यक्तीला दान केलं, पण त्याने आपल्यासाठी आधी काहीतरी केलेलं असतं. काही त्याचंच फळ आपण त्याला देत असतो, त्यामुळे ते दान नाही होऊ शकत. तर हे इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याचप्रकारे स्वार्थासाठी दान घेणे अपराध आहे आणि कीर्तीसाठी दान देणं हे सुद्धा अपराध आहे. आणि जो ब्राह्मण मोहवश दान घेतो तर तो श्वानयोनीत जातो. तर इथे इतकं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर त्यामुळे कधीही आपण असं आजकाल तर समोरूनच आपण पूजा विधीला वगैरे जातो तेव्हा समोरूनच आपल्याला आपण जे काही ठरवलेलं असतं ती दक्षिणा देत असतो. आणि ती दिल्यानंतर सुद्धा परत आणखीन ब्राह्मण पण स्वतः समोरून जी त्या विधीची दक्षिणा आहे ती आपण देतोच, जी ठरलेली आहे. आणि ते झाल्यानंतर पण स्वतः वैयक्तिक ह्याच्यासाठी ब्राह्मण अन्नदान किंवा ह्यासाठी तो काही मागतो, तर ते दक्षिणामध्ये त्यांचं चरितार्थ होणार नाही का? तर एकच मिनिट. दक्षिणा दिल्यानंतर चरितार्थ त्यातच सगळं आलं ना, त्यातच त्याचं
सगळंच होऊ शकतं, तरीसुद्धा वरून मग अन्नदान म्हणून मागितलं जातं. मलाच नर्मदा तटी जेव्हा आता मीराताई पण इथे आहे. जेव्हा हे पूर्ण संकल्प सोडला पूर्ण म्हणजे पूर्ण झाली बसने परिक्रमा आणि तेव्हा शेवटच्या पूजेमध्ये सर्व पूजा वगैरे झाली आणि त्यांना आपण दक्षिणा जी ठरवली होती ती दिली आणि त्यानंतर पण मला तिथं त्यांनी सांगितलं, की अन्नदानासाठी काही द्या. म्हणजे ती दक्षिणा पण आहे प्रत्येकाकडून काही एक ठराविक अमाउंट अशी तिथे तेवढे आम्ही 17 जण होतो. तेवढी प्रत्येकाकडून साधारणतः 250-300च्या ह्याने ते अमाउंट पण मिळाली. ते असून वरून अजून प्रत्येकाकडून त्यांनी असं मागितलं. तर माझ्याकडे मी त्या दिवशी पाकीटच घेऊन जायला विसरली होती. मीच मीराताईंकडून पैसे घेतले आमच्या तिघांचे आणि नंतर त्यांना दिले. तर त्यांना म्हटलं, "तर माझ्याकडचे संपले पैसे." असं बोलावं लागलं कारण मी पाकीट विसरले नेमकं आणि सगळं असं. पण म्हणजे ही नर्मदा तटी घडलेली घटना आहे. तर मग मी स्पष्ट त्यांना सांगितलं, की "नाही आता संपलं आता सगळं." तर हे जे मागून आहे आता आपण कधी नाही म्हणत नाही कुणाला, पण इथे नाही म्हणावं पण लागलं. पण हेच आहे, की आत्ता जे आहे हे ज्ञानच नाही आहे ना, की अशा पद्धतीने आता इथे किती अध्यायांमध्ये दिलेलं आहे, की असं दान जर स्वीकारलं तर श्वान योनी प्राप्त होते. आता ह्यांचा अभ्यासच नाही आहे. असा जर अभ्यास असेल, तर मग कोण मागेल आपणहून? जे विधी आहे, काय आहे त्याच्यासाठीचं जे दिलं जातं ती गोष्ट ती दक्षिणा वेगळी. ते स्वकर्म पण झालं आणि तसं देणं योग्य आहे. तर त्यामुळे इथे सगळं फार महत्त्वाचं आहे हे म्हणून स्वाध्याय हा आवश्यक आहे, की आपण कशा पद्धतीने अ, व्यवहार म्हणजे आपलं कर्म करणं गरजेचं आहे. मग ते दान देताना सुद्धा योग्य रीतीने देणं आवश्यक आहे. दान घेतलं आपण कुठल्याही गोष्टीसाठी दान घेतलं तरीसुद्धा त्याचं ते सफल करण्याकडे केलं तरच त्या दान घेतलेल्याचं सार्थक आहे. नाहीतर ते दान घेतलं त्याच्यासुद्धा कितीतरी ओझं आपल्यावरती आहे आणि ते ओझं कितीतरी जन्म आपल्याला त्या ओझ्याखाली राहावं लागतं जर आपण त्याचा योग्य विनियोग केला नाही तर घेतलेल्या दानाचा. तर हे अत्यंत दान देणं आणि दान घेणं दोन्ही पण गोष्टी फार सावध रीतीने करणं आवश्यक आहे. अन्यथा जोपर्यंत आपण आत्मपरीक्षण करत नाही, तोपर्यंत अशा कर्मातून आपल्याला जे काही पुढील जन्मात काही प्राप्त होतं, जी योनी प्राप्त होईल म्हणा किंवा जे काही आपली अवस्था असेल, जोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही, तोपर्यंत आत्मसाक्षात्कार म्हणण्यापेक्षा आत्मपरीक्षण आपण करत नाही, तोपर्यंत अशा कर्मांच्या फलामध्येच आपण अनेक जन्म फिरत असतो, भटकत असतो. तर त्यामुळे आणि आवश्यक आहे, की सगळं डोळसपणे करणं, नाहीतर शांत बसावं, काही शांत राहावं. पण चुकीचं कर्म करण्यापेक्षा शांत असलेलं बरं. तर ह्या पद्धतीने सजग राहणं, सजग होणं अत्यंत आवश्यक आहे.